फोटोग्राफर ग्रहण करावं। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तर यानंतर त्यांच्यासोबत ज्यांनी या जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे आपले आमदार महोदय राणा जगजितसिंह पाटील, याशिवाय या मंचावर उपस्थित असलेल्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील, यानंतर मल्हारदादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीनजी काळे व या शहरामधून जे आपले 41 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले, या सर्वांचं मी शब्द सुमनाने आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं। तर या पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या शहरात जी लोकसंख्या आहे दादा 1,40,000 लोकसंख्येचा आजपासून सेवा करण्याची मिळणार आहे आणि त्याचं भाग्य तुम्हाला लाभले। कारण गेली 8-9 वर्ष झालं आपलं शहर, आपला धाराशिव शहराची जी काही लोक होते याच्यापासून वंचित होते, आज तो आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचा आज वेळ आलेले आहे। तर या ठिकाणी मी सर्व मान्यवरांचं शब्द सुमनानं स्वागत करणार आहे। तर या कार्यक्रमाची सुरुवात या आपले आमदार महोदयांना आणि मंचावरील सर्वांना मी विनंती करतो की नगर परिषद तर्फे त्यांना आजपासून कारभार पाहण्याचं, पदग्रहण करण्याचं जे पत्र आहे ते आपण त्यांना द्यावं ही नम्र विनंती। अधिकृतपणे नगराध्यक्ष मॅडमला पत्र देऊन आजपासून शहराच्या कामकाजाची ज्या एका महिलेला साथ दिली त्या अर्चनाताईंचा सत्कार खुर्चीवर या तुम्ही आता आम्ही मागवतो तेव्हा आम्ही आलो येत नाही। माझी विनंती आहे महोदय साहेब, कुलकर्णी साहेब, नितीनजी काळे साहेब यांचा खास आभार धन्यवाद आणि हा कार्यक्रम बाकीचे जे नगरसेवक आहेत जरा सरकार जरा काय सांगाल, आज पदभार स्वीकारलाय भाजपचा 8 नगरपालिकावर वर्चस्व आहे। भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा असो नेहाताई काकडे यांनी आत्ताच पदग्रहण केलेलं आहे। आपल्या सर्वांसाठीच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे, क्षण आहे। धाराशिवच्या नगर परिषदेची खूप मोठी अशी परंपरा आहे आणि अतिशय ताकदीने आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व नगरसेवक कटिबद्ध आहेत। सर्व पक्षाच्या नगरसेवकांना आत्ताच मी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांना विनंती केली आहे की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यावी आणि कुठेही अडचण आली तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हाही विश्वास त्यांना दिलेला आहे। आपल्या धाराशिव शहराच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या अनुषंगाने 100 दिवसाचा एक पहिला कार्यक्रम जसा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य सरकारच्या बाबतीमध्ये केलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्या नगर परिषदेच्या बाबतीत देखील 100 दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही ठरवतोय आणि 1 आठवड्याच्या आतमध्ये त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्यासमोर मांडलं जाईल आणि अगदी असंच आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नगर परिषदेमध्ये करण्याचा आमचा मानस आहे। महायुतीला 8ही नगर परिषदेच्या माध्यमातून जनतेची सेवा, धाराशिव जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्राधान्याने काही मुद्दे घेऊन त्याच्यावरती काम करणार आहोत।
आपल्या सर्वांचं देखील मला अभिनंदन आज करायचं आहे आणि आपल्यालाही विनंती करायची आहे की सकारात्मकतेने आपल्या शहराच्या विकासासाठी आपण देखील आपला जो महत्त्वाचा सहभाग आहे तो जरूर करावा.